नमस्कार. आज मी बनवत आहे दम आलू 2 प्रकारे. याकरता मी पाव किलो बटाटा इथे घेतलेला आहे. याला आपल्याला स्वच्छ धुवून याची सालं काढून घ्यायची आहेत आणि याला आपल्याला टोचे मारून घ्यायचे आहेत. माझ्याकडे हा छोटा बटाटा आहे. मोठा बटाटा असेल तर त्याला कट करून घ्या आणि मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे बटाटे ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. बटाटा आपला फ्राय झालेला आहे. मी काढून घेत आहे. जास्तीचं तेल मी काढून घेतले आहे. 3 टेबलस्पून इथे मी तेल ठेवलेलं आहे. त्यामध्ये तेजपत्ता आणि 1 तुकडा दालचिनीचा घातलेला आहे. एक मोठा कांदा बारीक कट करून घातलेला आहे. कांद्याला थोडा ब्राऊन होतपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 टेबलस्पून आलं लसूण आणि 2 हिरवी मिरचीची पेस्ट घालत आहे. यालाही आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये ड्राय मसाले घालायचे आहेत. लाल तिखट, हळद, धने जिरे पावडर, गरम मसाला आणि एक अर्धा चम्मच मी काश्मीरी लाल मिरची इथे घातलेली आहे रंगाकरता. 2 मीडियम साईज टमाटराची पेस्ट मी इथे घालत आहे. आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायची आणि शिजवून घ्यायची आहे. गरज पडल्यास आपल्याला थोडंसं इथे पाणी घालायचं आहे. मसाला आपला छान शिजलेला आहे. आता यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे. माझ्याकडे फ्रेश मेथी होती म्हणून मी त्याचे पानं इथे घालत आहे. यानेही भाजीला चव छान येते. आता फ्राय केलेले बटाटे इथे घालायचे आहेत. चवीपुरतं मीठ इथे घालायचं आहे आणि याला छान मिक्स करायचं आहे. आणि लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला 2 ते 3 मिनिट याला कव्हर करून छान शिजू द्यायचं आहे. मध्ये मध्ये आपल्याला भाजीला हलवत राहायचं आहे. आणि जितकी ग्रेव्ही पाहिजे तेवढं आपल्याला गरम पाणी यामध्ये घालायचं आहे. यामध्ये मी आता थोडंसं दही फेटून घालत आहे. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं दही इथे घाला. ह्या वेळेला गॅस कमी पाहिजे आपली. भाजीला कव्हर करून आपल्याला भाजी शिजू द्यायची आहे. जितकी आपल्याला ग्रेव्ही पाहिजे तेवढं आपल्याला पाणी कमी करायचं आहे. बटाटा चेक करत आहे. बटाटा शिजलेला आहे. कापलेला सांबार घालून आपल्याला ही गॅस बंद करायचा आहे. आपली भाजी तयार आहे. आता दुसऱ्या प्रकारामध्ये एक जोडी मी पालक स्वच्छ धुवून त्याला 1-2-3 मिनिट बॉईल करून घेतलेला आहे. पालकाबरोबर आपल्याला 4-5 हिरव्या मिरच्या, 1 टमाटर, सांबार, हिरवं लसूण आणि आलं हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. याचा आपल्याला एक हिरवं वाटण तयार करायचं आहे. बटाटे मी बॉईल करून ठेवलेले आहेत. त्यांचे सालं काढलेले आहेत. त्यांना थोडेसे मी टोचे मारून घेत आहे. आणि मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे बटाटे छान तळून घ्यायचे आहेत. मी कढईला तेल फिरवून घेतलेले आहेत म्हणजे बटाटे आपले तळताना जास्त त्याला साईडला चिपकणार नाही. गोल्डन ब्राऊन कलरवर बटाटे आपले तळून झालेले आहेत. मी त्यांना काढून घेते आहे. एक्स्ट्रा ऑइल मी काढून घेते आहे आणि 3 टेबलस्पून मी यामध्ये तेल ठेवत आहे. आता यामध्ये मी तेजपत्ता घालत आहे. हिरवा कांदा मी कट करून इथे घातलेला आहे. तुम्ही रेग्युलर कांदाही घालू शकता. मिनिटभर परतल्यावर यामध्ये मी कढीपत्त्याची पाने घालत आहे. आणि आता आपण जे हिरवं वाटण तयार करून ठेवलेलं आहे ते मी इथे घालत आहे. याला मंद आचेवर छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत हा मसाल्याला आपल्याला शिजवायचा आहे आणि हलवत राहायचं आहे. आता इथे हळद, धने जिरे पावडर आणि गरम मसाला मी घालत आहे. फ्रेश मटार मी इथे घातलेलं आहे. चवीपुरतं मीठ इथे घालायचं आहे आणि पाणी घालून हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत छान शिजवून घ्यायचा आहे. आपल्याला याला हलवत राहायचं आहे. आणि आता यामध्ये फ्राय केलेला बटाटा मी घालत आहे आणि त्याला छान मिक्स करून आपल्याला मसाल्यामध्ये छान शिजू द्यायचं आहे. जर तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल तर या ठिकाणी ग्रेव्हीच्या प्रमाणात गरम पाणी घालून शिजवून घ्यायचं आहे. मसाले तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आपल्या दोन्ही भाज्या तयार आहेत. एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद.